थंडीमध्ये सगळ्यांची त्वचा रुक्ष होते, कोरडी होते, पायाच्या टाचांना भेगा पडतात, शिवाय ओठ उकलतात. असे प्रॉब्लेम सगळ्यांनाच फेस करावे लागतात. मग याच्यावरती आपण काय उपाय करू शकतो? तर थंडीमध्ये आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, की थंडीमध्ये वात प्रकोप होतो. मग या वात प्रकोपामुळेच या सगळ्या समस्या उद्भवतात. मग आता आपण याच्यावरती रेमेडी काय करू शकतो? तर आपण इथे वापरायचं आहे तिळाचं तेल. तिळाच्या तेलाचा हिवाळ्यामध्ये खूप छान फायदा होतो. आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे अभ्यंग स्नान. अभ्यंग स्नान हे तिळाच्या तेलाने केल्याने या सगळ्या समस्या दूर होतात. आपण कमीत कमी आपल्याला जमेल असं तिळाचं तेल वापरलं पाहिजे. आपण तिळाच्या तेलाने जर मालिश केली आणि मसाज केला, तर पूर्ण शरीराला तेल लावून जर मसाज केला आणि त्याने आपण त्याच्यानंतर जर अंघोळ केली, तर अर्थातच आपल्याला खूप छान रिझल्ट मिळतो. आपली त्वचा जी आहे ती तजेलदार बनते. शिवाय जो रुक्षपणा असतो तो कमी होतो, मॉइश्चर मिळतं आपल्या त्वचेला आणि आपला जो चेहरा आहे तो अर्थातच उजळ होतो. आपल्या त्वचेवरती जो काळपटपणा आलेला असतो तो देखील दूर व्हायला मदत होते. आपण हे तेल लावल्यानंतर मात्र साबण लावून ते धुवू नये. त्याच्यानंतर तुम्ही मात्र बेसन पीठ किंवा मसूर डाळीचं पीठ देखील वापरू शकता. ते लावून तुम्ही हे जे तेल आहे ते धुवून काढू शकता. पण साबण वापरायचा नाहीये, कारण जर साबण वापरला तर त्याच्यामध्ये हार्श असे केमिकल्स असतात. मग पुन्हा त्याचा वापर जो आपण केलेला आहे तो त्याचा उपयोग होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही साबण न वापरता अर्थातच डाळींचं पीठ वापरणं योग्य ठरेल. त्याच्यामुळे तुम्ही तिळाच्या तेलाने नक्कीच अभ्यंगस्नान करा आणि तुम्हाला काय रिझल्ट मिळतो ते मला नक्की सांगा. आणि अशा छान छान हेल्दी टिप्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो करत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.